सर्वांना माझा नमस्कार. आतापर्यंत आपण ज्ञानेश्वरीचं जे प्रवचन बघतो आहोत त्यामध्ये आपण 14 अध्याय पाहिले आहेत आणि मागच्या वेळेस आपण गुणातीत योग हा अध्याय पाहिला होता. ही माऊलींची खरोखर अपार कृपा आहे की आपण 18 अध्यायातले 14 अध्याय पूर्ण करू शकतो. कारण कुठलाही संकल्प केला, तो संकल्प जर पूर्ण व्हायचा असेल तर तुम्हाला 18व्या अध्यायामध्ये कळून येईल की माऊलींनी काही त्याची सूत्र सांगितलेली आहे. एखादं काम संसारातलं असो, अध्यात्मातलं असो, कुठलंही असो, ते पूर्ण करण्याचं आणि तडीस नेण्याकरता काय करायला पाहिजे, एक शुद्ध मनाने संकल्प केला पाहिजे, परमेश्वराची करुणा दाखवली पाहिजे आणि अनन्य भावाने त्याला शरण गेलं पाहिजे. आणि हे केल्यानंतर आपलं जे काही कौशल्य आहे ते सारं पणाला लावून आपण ते जे काम घेतलं तर ते केलं पाहिजे. पण काम सुरू करताना, काम चालू असताना मध्ये अनेक वेळा आणि कामाच्या शेवटी पण आपण सतत ईश्वराचं मनन आणि चिंतन केलं पाहिजे असं माऊली सांगतात. आणि मग ते असं म्हणतात की असं काम करीत असताना कर्मफळाकडे न बघता जेव्हा तुम्ही काम करता परमेश्वराची जबाबदारी बनते की तुम्हाला यश देणे. हे तेच करून घेत आहेत. करते पण त्यांचं आहे, शब्द त्यांचे आहे, अर्थ त्यांचा आहे आणि ऐकणारे पण तेच आहे आणि सांगणारे पण तेच आहे. तर आजचा हा जो 15वा अध्याय हा पुरुषोत्तम योग या नावाने प्रसिद्ध आहे. तर पुरुषोत्तम योग हा अध्यायात आपण सुरू करू. त्याच्या पहिल्या श्लोकाला जाण्यापूर्वी माऊलींची जी पद्धत आहे कामाची, त्यामध्ये ते सुरुवातीला काही निवेदन करतात आणि ते निवेदन संपल्यानंतर मग ते श्रीकृष्णाने जो श्लोक सांगितलाय तो श्लोक घेतात किंवा अर्जुनाने जो प्रश्न विचारला तो घेतात आणि त्याचा अर्थ निरूपणाच्या रूपामध्ये ओव्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. तर पुरुषोत्तम योग जो आहे तो त्याच्या सुरुवातीला माऊली काय म्हणतात ते आपण पाहूया. माऊली म्हणतात पहिल्या ओळीमध्ये, आता 15व्या अध्यायास प्रारंभ करण्यापूर्वी 14व्या अध्यायाकडे पाहिले पाहिजे. 14व्या अध्यायात त्रिगुणांचे बंधन, गुणातीतांची लक्षणे, याची यथार्थ आणि उत्तम ज्ञानाने मोक्ष प्राप्ती इत्यादी सामान्य निरूपण करून प्रस्तुत 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचे रूपकाने वर्णन आणि क्षराक्षरातील उत्तम पुरुषाच्या यथार्थ ज्ञानाने मोक्ष प्राप्ती इत्यादी विशेष सिद्धांत सांगितला आहे. आता ते काय म्हणतात की 14व्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं तर 14व्या अध्याय हा गुणातीत योग होता. मग गुण काय ते आपण पाहिले होते आणि ते जे 3 प्रमुख गुण सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण ते कसे निर्माण होतात आणि आपण त्या गुण आपल्याला बंधनात कसे पाडतात. आत्मा हा निर्लेप आहे आणि गुण बंधनात पाडतात आणि मग त्या गुणांच्या पलीकडे कसं जायचं, त्याला काय मार्ग, हे माऊलींनी आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलं. आणि तो मार्ग अवलंबल्यानंतर आपण कसं मोक्षप्राप्तीकडे जातो याचं भरपूर आणि पुरेसं वर्णन हे त्याच्यामध्ये माऊलींनी आपल्याला केलं होतं. आता तो अध्याय परत तुम्हाला सांगत नाही कारण ते तुमच्या मनामध्ये सारं ताजं तवान आणि लक्षात राहील असं आहेच ते. आता पुढे माऊली काय म्हणतात की असं असल्यानंतर हा जो 15व्या अध्याय, या 15व्या अध्यायामध्ये काय केलेलं आहे की संसार वृक्षाचं रूपकाच्या रूपाने वर्णन केले. कारण आपण सर्वजण संसार करतो आहे आणि संसारात राहून आपल्याला अध्यात्म परमात्मा हे करायचं आहे. तर संसार वृक्षाचं वर्णन या अध्यायामध्ये केले. हा संसार वृक्ष म्हणजे नेमकं काय, ते रूपक आहे. ते जसं एखादी तरुण मुलगी असते आणि ते एका तरुण मुलाच्या प्रेमात पडते आणि तिला त्या मुलाशिवाय काही दिसेन असं होतं. ती सतत मनाने त्याचा ध्यास करत राहते, त्याचं चिंतन मनन करत राहते. आपण बघतो दैनंदिन व्यवहारामध्ये तसा एक भक्त एका परमेश्वराचं चिंतन मनन करतो, त्याला परमेश्वराच्या प्राप्तीची ध्यास लागली असते. मग भक्ताचं परमेश्वराच्या प्राप्ती करता त्याचे चाललेले प्रयत्न, त्याला लागलेली आस, याचं जर रूपक द्यायचं झालं तर बऱ्याच वेळा प्रियकर प्रेयसीचं रूपक दिलं जातं. तसं संसार वृक्षाचं रूपक या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पुढे कसं ते आपल्याला सविस्तराने माऊली सांगतील आणि त्याच्यावर आपली चर्चा करू. दुसरं या अध्यायात काय सांगितलंय तर मोक्ष प्राप्ती कशी करून घ्यावी.
आणि चराचरामध्ये पुरुषोत्तम पुरुष म्हणजे आत्मा तो कसा आहे आणि मोक्षप्राप्ती कशी करा हे देखील सांगितलंय असं माऊली सांगतात. तर बऱ्याचशा अध्यायात जर तुम्ही मागे पाहिलं तर माऊलींनी तो पहिल्यांदा गुरूंचं वर्णन केलंय, गुरूंची महती गायलेली, त्यांची करुणा दाखली आहे आणि मग गुरूंची परवानगी घेऊन त्यांनी सुरू केली. इथे ते काय करतात की त्यातलं सार काय तो पहिल्यांदा सांगून देतात, मागच्या अध्यायाची आठवण देतात, असं का ते पुढे आपल्या लक्षामध्ये येईल. तर पुढे माऊली काय म्हणतात, पण हे ज्ञान गुरु वाचून प्राप्त होत नाही, म्हणून आता आपले मलविक्षेपरहित झालेले उदय चौरांग करून त्यावर श्री गुरूंचे चरण बसू. ते काय म्हणतात, हे जरी मी तुम्हाला सांगत असेल तरी हे ज्ञान जे आहे ते गुरु वाचून प्राप्त होत. गुरु हा करायलाच लागतो, गुरु नाही केला तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि काय म्हणतात ते पुढे की तुम्ही काय करा हे ज्ञान प्राप्त करायचं तर मल विक्षेप रहित झालेले हृदय. आपल्या हृदयामध्ये अनेक प्रकारचे मल असतात, अनेक प्रकारच्या भावना वासना दडलेल्या असतात, भोगाच्या असतात, पैशाच्या असतात, संपत्तीच्या असतात, नाना प्रकारच्या विचार वासना या मनामुळे हृदयामध्ये असतात. तर त्या सगळ्या काढून टाका आणि जो मल आहे वाईट विचार आहे तोही काढून, याच्या विरहित असं जे मन आहे त्या हृदयाचा चौरंग बना आणि त्याच्यावरती गुरूंचे चरण ठेवा. काय सांगतात, त्याच्यावरती गुरूंचे चरण ठेवा. आता आपल्या मल चंचलता इत्यादी दोषरहित शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे प्रखर वैराग्य, क्षम दशटक संपत्ती आणि तीव्र मुमुक्षता या 4 पायांनी युक्त हृदयरूपी सुंदर चौरंग तयार करून किंवा मन बुद्धी अंतःकरण अहंकार हाच कोणी अंतःकरण रूपी शुद्ध चौरंग करून त्यावर सद्गुरूंच्या पादुकांची स्थापना करून हृदयरूपी कमलाच्या ठिकाणी श्री गुरुरायांचे चरण अति दृढ आपण करूया. ते काय म्हणतात की तुम्हाला हे जे प्राप्ती करायची आहे तर तुम्ही काय कल्पना करा की सगळं मनातले वाईट विचार, चांगले संकल्प, वाईट सगळं काढून टाका आणि तो एक असा चौरंग बनवा. त्या सगळ्या वस्तूंचा 4 पाय असलेला चौरंग बनवा आणि या चौरंगावरती तुम्ही अशी कल्पना करा की हा चौरंग तिथे ठेवलेला आहे आणि त्याच्यावर गुरूंचे चरण ठेवलेले आणि त्या हे फार गूढ रहस्य आहे, ते कसं मी तुम्हाला पुढे सांगतो. आणि गुरूंचे चरण दृढ केलेले असं आपण कल्पना करून मग आपण पुढे जाऊ. ज्याला खरोखर परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांनी खरं गुरूंच्या चरणांचा ध्यास धरला. आता गुरूंचे चरणच का पाहिजे, तुम्ही जर गुरुगीता जर ऐकली असेल, आपण गुरुगीतेवरती फार सुरुवातीला अध्याय घेतलेले आणि गुरूंच्या चरणांचं गुरुगीतेमध्ये फार वर्णन केलेलं आहे. भगवान शंकर पार्वतीला सांगतात की एखाद्या माणसाला मोक्ष जर पाहिजे असेल आणि जर प्रवृत्ती तर गुरुचरण आहे, त्या गुरुचरणांची सेवा केली पाहिजे. तर गुरूंच्या चरणांचा जो उजवा अंगठा असतो त्या अंगठ्यामध्ये सारी तीर्थक्षेत्र असतात. येता काय आलं, आपल्या ध्यान वर्गामध्ये आम्ही सारे जण ध्यान करीत होतो आणि आपल्या ध्यान वर्गामध्ये एक मुलगी पुढे तिचं लग्न झालं आणि तिला मुंबईला दिलं. तर साध्या घरातली मुलगी होती, तिच्या वडिलांचं करिअर साधं पण ते फार महत्वाचं आहे. मी तसं तुम्हाला का सांगतोय की साधक फार मोठ्या घरातला पाहिजे असा पाहिजे असं काही नाही. एखादा साधक साध्या घरात जन्म आला पण त्याचा आध्यात्मिक ज्ञान जर मागच्या जन्मातलं खूप भरलेला असेल त्याला परमेश्वर पुढे नेतो. पण एखादा भोग भोगायचा राहिला असेल तर तो त्या रूपाने भोगायला लावतो. तर ती साधनेला पुढे बसली होती आणि तिला गुरूंच्या अंगठ्यामध्ये, माझ्या अंगठ्यामध्ये तिला असं दिसलं की ते एकदम विठ्ठल उभे दिसले. तिला अशी तिला बरीच दर्शन झालं आणि मग ती म्हणजे सर असं कसं काय, म्हटलं चरणांचं महत्व विशेष असतं, त्या अंगठ्याचं महत्व फार असतं म्हटलं. आणि सत्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. कारण की तुम्ही घरामध्ये काय करता, सण आला कुठला पण ताईच्या पाया पडतात, वडिलांच्या पाया पडतात, सासू सासऱ्यांच्या पाया पडतात, आजी आजोबांच्या पाया पडतात, असं ज्येष्ठांच्या. असं का करतो आपण, हाताला का पडत नाही, डोक्याला का पडत नाही. तर सारी जी चांगली शक्ती असते ती पायापर्यंत खाली येते आणि पायापर्यंत खाली आली की मग ती पायातून बाहेर पडते. म्हणून आपण चरणांना नमस्कार करत असतो. आणि वाकण्यामध्ये काय होतं की नम्रता तयार होते. नम्रतेने आपण कोणाला प्रसन्न करून घेऊ शकतो.
एखाद्याला प्रसन्न करायचं असेल तर नम्रता धारण करावी. विद्या एखाद्याकडे खूप असेल तर ती केव्हा शोभून दिसेल? तो नम्र असेल तर शोभून दिसेल. तो अहंकारी असेल तर शोभून दिसेल का? अजिबात नाही, शोभून दिसणार. तर गुरुचरण आणि गुरुचरणांची पूजा. आता गुरुचरणांची पूजा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? आपण मनाने कल्पना करा. अतिशय सुंदर माझ्या हृदयावरती मी एक चौरंग ठेवलेला आहे. मन माझं निरपेक्ष झालेलं आहे. त्या चौरंगावरती मी छान आसन टाकलेलं आहे. त्याच्यावरती छान फुलं ठेवलेली आणि तिथे माझ्या गुरूंच्या पादुका किंवा गुरूंचे चरण मला दिसत आहेत आणि मी त्याचं ध्यान करतोय. तुम्ही करून पहा. विशेष लाभ तुम्हाला. मन भटकेल इकडे तिकडे, कारण मनाचं काय परत राहणार आणि मग गंमत बघा. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. कळालं का? ती अनुभवायची गोष्ट आहे. आता पुढे काय म्हणतात किंवा ते काय म्हणतात? मन बुद्धी अंतःकरण असे 4 पाय असलेला चौरंग का? मन बुद्धी अहंकार असे 4 पाय म्हणजे काय? हे मुख्य आहे की नाही? याचाच चौरंग म्हणून त्याच्यावर गुरुंना बसलो ते लपले खाली. तुमच्या लक्षात आलं का? ते दिसेन असे झाले. असं ते फार आता हे माऊलीच आहे. माऊली म्हणजे साक्षात विष्णूंचा अवतार होते ते. तर त्यांच्या मुखातून असे वाक्य नाही निघायचे. ते कोणाच्या मुखातून? स्वतःच सांगितलेली कृष्ण अवतारातली ज्ञानेश्वरी सांगायला, गीता सांगायला ते आता आले आणि तिला आपण साध्या मराठीमध्ये ज्ञानेश्वरी म्हणतो. गीताचं ज्ञानेश्वरी झाली. घरातली एक मुली लग्न करून जाते तर मग आपण म्हणतो आईची अमुक झाली. आता अलग लक्षात. तसं गीतेचीच ज्ञानेश्वरी झाली. अलग लक्षात. फक्त ती मराठी भाषेत का? तर त्यांनी ठरवलं की महाराष्ट्रात जन्म घ्यायचा आणि इथे कार्य करायचं. इथेच का? त्याची इच्छा आहे. अलग लक्षात तुमच्या. पुढे ते काय म्हणतात? सर्व इंद्रिय हीच किंचित उमललेली फुले ऐक्य भावनेच्या उंजळीत घेऊन ही पुष्पांजली श्री गुरुरायाला अर्ध म्हणून राहत. आता आपण ध्यानाला बसल्यावर काय होतं किंवा साधनेला बसल्यावरती काय होतं किंवा परमेश्वराची आठवण केल्यावर काय होतं? आपले इंद्रिय कुठेतरी धावायला. डोळ्यांना काहीतरी बघायचं असतं, कानांना भलतंच काहीतरी ऐकायचं असतं, मुखाला काहीतरी कोणाबद्दल काहीतरी बोलायचं असतं. इव्हन मंदिरात जरी असाल तुम्ही, आता जरी तुम्ही ध्यान प्रवचन आहे तरी मन कुठेतरी गेलेलं असतं. अरे काय म्हणाले गुरुदेव? परत मन आपण इकडे आणतो. कधी कधी काही वाक्य सोडून जातात बघा तुम्ही ऐकता ते मनाला परत पकडून आणायला लागतं. तर हे जे इंद्रिय आहेत ना, 5 इंद्रिय म्हणजे ज्ञान घेणारी 5 इंद्रिय, कान नाक डोळे त्वचा ही 5 इंद्रिय आणि कर्म करणारी 5 इंद्रिय म्हणजे हात पाय उदर शिन्न ही जी 5 इंद्रिय आहेत आणि वाणी अशी एकूण 10 इंद्रिय कुठेतरी भटकत असतात सतत. तुमच्या लक्षात आलं का? तर त्या इंद्रियांची फुलं बनवली माऊली म्हणतात. कोमल फुलं इंद्रियांची घेतली आणि ती गुरुचरणांना वाहिली. आता इंद्रियच वाहून टाकल्यावरती कुठे भटकायचा कुठे प्रश्न आला? त्याची कल्पना बघा किती. मी इंद्रिय तुला वाहून टाकली. आता तुला माझ्या हृदयात बसवलं एक तर पहिल्यांदा आणि त्याच्यावर माझीच इंद्रिय मी वाहून टाकली. म्हणजे आता समाधी लागणार नाही का माणसाला? कल्पना करा किती छान कल्पना आहे ती. त्याने जो एक एक शब्द योजलेला आहे, एक एक शब्द ते जे बोललेले आहे, त्या प्रत्येक शब्दामध्ये बहुमोल असा अर्थ आहे. ते एका शब्दावर बोलायचं ठरवलं तरी 2-4 तास बोलता येईल इतकी त्या शब्दामध्ये ताकद आहे. कारण की तो शब्द परमेश्वराच्या मुखातून निघालेला आहे. तुमच्या लक्षात आलं का? तो शब्द परमेश्वराच्या मुखातून निघाला आहे. ही पुष्पांजली इंद्रियांची मी गुरुचरणांना अर्ध म्हणून वाहतो आहे. अलग लक्षात. बागेतली फुलं नाही, इंद्रियांची फुलं केली आहे. आता ते काय म्हणतात? एकनिष्ठता रूपी शुद्ध पाण्याने स्नान घालून एक श्री गुरुचरण कमलनिष्ठ वासनारूपी सुवासिक चंदनाचा टिळा अनामिकेने मी त्या चरण कमलांच्या ठिकाणी लावलाय. पुढे ते काय म्हणतात? एकनिष्ठता रूपी, एकनिष्ठता ठेवली. एकदम एकनिष्ठता असते की नाही? जसं पतीची पत्नीबद्दल असेल, पत्नीची पतीबद्दल. टीव्हीत काय सांगता सिरियल मध्ये ते सोडून द्या, त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही. सिरियलवाले कर्म करून पैसे गोळा करायचं काम करतात. पण सर्वसाधारणपणे घरांमध्ये आपण काय बघतो? एकनिष्ठता असते पतीवर, त्याची आपल्या पतीबद्दल, किंवा एखादा सेवक असो त्याची आपल्या मालकाबद्दल एकनिष्ठता असते. मी तुम्हाला सोडून जाणार नाही, तुमचा शब्द खाली पडतो.
तशी एकनिष्ठता जी आहे परमेश्वराबद्दल, त्याचं पाणी बनवलं आणि त्या पाण्याचा मी अभिषेक घालतोय गुरुचरणांना. काय सांगतात? त्या एकनिष्ठतेच्या पाण्याचा अभिषेक घालतोय. एकनिष्ठता म्हणजे काय? अजून दुसरं काही मला आठवणार नाही, मला फक्त गुरुचे चरण दिसत आहे, बाकी मला काही दिसत नाही. आलं लक्षात? अशा या एकनिष्ठता रूपी शुद्ध पाण्याने स्नान घातले आणि गुरुचरणांजवळ मी कमलनिष्ठ, गुरुचरण हे कमल, गुरुचरणांचं कमल आहे ते निष्ठता, त्याच्याबद्दल निष्ठता ठेवली आणि त्याचं चंदन बनवलेलं आहे. गुरुचरण कमल निष्ठेचं चंदन बनवलंय आणि ते चंदन मी अनामिकेने गुरुचरण कमलांना लावलेलं आहे. जसं घरात पूजा करतो ना, तशीच ते पूजा करताय, पण त्यांची पूजा करायची पद्धत किती छान आहे बघा. आलं? आता गुरु प्रसन्न नाही होणार तर काय गुरुला ऑप्शन आहे का? काही साध्या आपल्या नेहमीच्या गुरुला काही ऑप्शन नाहीये बाबा. तुला आता म्हणजे ऑप्शनच नाही राहिलाय अशी काही सेवा करायची की गुरुंना नाही म्हणताच येत नाही. याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे पूर्ण करून घेतो मग बोलू आपण त्याच्यावरती. असा गुरुचरण कमलनिष्ठ वासनारूपी सुवासिक चंदनाचा टिळा मी अनामिकेने त्या चरण कमलाच्या ठिकाणी लावलेला. एकनिष्ठ वासनेला तेथे चंदनाचे अबोट असे म्हटले. पुढे ते काय सांगतात? एकनिष्ठ वासना जी, वासना चांगल्या आणि वाईट दोन्ही असतात आपल्याला माहित आहे. तर एकनिष्ठता ही जी वासना आहे त्यालाच इथे चंदन म्हटलंय. याचा दुसरा अर्थ काय घ्यायचा आपण ज्ञानेश्वरी म्हणून? आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे गुरुंच्या, एकनिष्ठता असली पाहिजे. माझ्याकडे काही गुरुवस्थ यायचे आणि माझ्या नात्यामध्ये होते लांबच्या ते, आणि त्यांना कळालं की मी आध्यात्मिक गुरु म्हणून ते आले, मला भेटले, काही प्रश्न विचारले. मग त्यांनी सांगितलं मी अमुक गुरुंकडे गेलो होतो. म्हटलं बरं. परत काही महिन्यांनी आले, परत मला कळलं, म्हणजे मी तिकडे गेलो, परत आले, परत असं 2-2.5 वर्ष त्यांचं चालू होतं. मी त्यांना एकदा सांगितलं, अहो तुम्ही काय गावगाव भटकतात, सगळेजण एक आहेत, ती पहिली गोष्ट खरी आहे म्हणून, पण एका ठिकाणी स्थिर करा म्हणून. त्यांना तो जरा परखड भाषेत सांगितलं मी, असं सहसा केलं जात नाही, पण गरज असेल तर आई जसं मुलाला रागवून सांगते की त्याच्या हिताकरता, तसं त्यांना थोडं थोडं ते बरं वाटलं नाही, पण त्यांच्या हिताकरता तसं सांगणं गरजेचं होतं. आणि तसं सांगितल्यानंतर काय झालं, त्यांनी ते ऐकलं आणि मग त्यांची जी काय प्रगती व्हायची असेल ती परमात्म्याने करून घेतली. आता याच्याबाबत अजून एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो. म्हणजे पहिल्याची सुरुवातीला माऊली म्हणाले की गुरु केल्याशिवाय तुम्हाला ज्ञान होणार नाही. ते काय म्हणतात? गुरु केल्याशिवाय तुम्हाला ज्ञान होणार नाही. तर पूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं, परत सांगतो, म्हणजे ती मनावरती बिंबे आणि ती लक्षात राहील. ते काय गोष्ट आहे? तर स्वामी विवेकानंद जे आहे त्यांचे जे गुरु होते ते तुम्हाला माहित आहे, रामकृष्ण परमहंस. तर रामकृष्ण परमहंस कालीचे फार मोठे उपासक होते. तुम्ही जर कलकत्त्याला दक्षिणेश्वराला गेला असेल, म्हणजे गंगा नदीच्या किनाऱ्यावरती दक्षिण बाजूला तो घाट आहे आणि तिथे त्यावेळेसचा जो राजा होता त्याने ती मंदिरं बांधली. त्या मंदिरांचे पुजारी म्हणून रामकृष्ण परमहंसांना त्यांनी नेमलं होतं. त्यातले कालीचं जे मंदिर आहे त्या कालीची अखंड पूजा ते करत असत आणि कालीचं ते ध्यान चिंतन मनन करत असत. इतकं त्यांनी कालीला बघून घेतलं की काली त्यांना प्रसन्न झाली आणि ती काली बाहेर येऊन त्यांच्याशी बोलायला लागली. अलग लक्षात असं प्रत्यक्ष करत असेल, ते तिला हात लावत असेल, त्यांना तो स्पर्श जाणवत असेल, प्रश्नोत्तर होत असेल, ते तिला सांगत असेल. असं बराच काळ चालू होतं. लोकांना माहिती झालं ते की विशेष हे पुरुष आहेत आणि विशेष यांच्यामध्ये लौकिक शक्ती आहे आणि लोक त्यांना भेटायला यायचे. ते कुठल्या अहंकार हे न ठेवता सगळ्यांना काय सांगितलं, पण काहीतरी राहिलं होतं. काली एकदा त्यांना म्हणाले की तू गुरु कर, त्याच्याशिवाय तू पूर्ण अवसला जा. मला तर गुरु कशाला करू म्हणा, तू मला रोज बोलते माझ्याशी, मी तुला रोज बोलतो, भेटतो, माझ्या प्रश्नांची उत्तर होते, आता गुरु कशाला करायला पाहिजे? गुरु न गेला तर ज्ञान प्राप्ती नाही होणार. आता काय ज्ञानप्राप्ती? हो पण नाही होणार ज्ञानप्राप्ती. मी जे आहे त्याच्या पलीकडे ज्ञानप्राप्ती, जे परब्रह्म आहे, ज्या परब्रह्माने सगळ्यांना बनवलं आहे, सगळे देवदेवता, ते आणि तू एक व्हायचं आहे, त्याचं तुला ज्ञान व्हायचं आहे, म्हणजेच तो आणि तू एक व्हायचं आहे. कोणी आता काय नवीन काढलंय म्हणते त्याच्याशिवाय, मग तोच गुरु पाठवणार नाही, तुला गुरु करायला नाही, तेव्हा तो गुरु शोधू कुठे म्हणा. कारण त्यावेळेस पर्यंत त्यांनी बऱ्याच साधना केलेल्या होत्या, अनेक धर्मांच्या अनेक साधना त्यांनी केलेल्या होत्या आणि
विशेष असा अभ्यास होता त्यांचा. काही दिवसांनी काली त्यांना म्हणाली, बघ कलकत्त्यामध्ये तोतापुरी महाराज येणार आहेत दक्षिणेकडून खालच्या बाजूने, ते थोडे दिवस त्यांना जाऊन भेट म्हणे आणि त्यांना गुरु करून घ्या. ते म्हणे आज सगळं म्हणे जा. ते यांना निरोप आला कुठून तरी की गावामध्ये तोतापुरी महाराज आलेले आहेत आणि त्या तोतापुरी महाराजांना भेटायला गेले. भेटल्यावर त्यांना तर कळालेलंच होतं की आपण काय प्रयोजनाला आल्याने, याला काय प्रयोजनाने मला पाठवलेलं आहे. मग हे त्यांच्याजवळ बसायला लागले. तोतापुरी महाराजांना सांगितलं, आज्ञा चक्रावरती लक्ष केंद्रित करून बैस इथे माझ्यासमोर, बाकी काही करू नको. ते बसायचे पण मनात बरेच विचार यायचे. मुख्यतः ते विचार कालीचे असायचे. ते कालीची पूजा करताय, कालीला प्रसन्न करून घेताय वगैरे वगैरे वगैरे. असं खूप पुढे काही जाई नाही, इथून इथे गाडी जायला लागते. हे मूलाधार चक्राला शक्ती जागृत झाली, एक एक चक्राचं भेदन करत इथपर्यंत येते. प्रत्येक चक्राच्या प्राप्तीच्या येते त्या शिष्याला काही ना काही गोष्टी मिळतात, सिद्धी मिळतात. पण इथे परत ती थांबते, याला आज्ञा चक्र म्हणतात. पण गुरुची परत आज्ञा लागते इथून इथे जायला. त्यांची आज्ञा झाल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही पुढे, असा पक्का नियम आहे अध्यात्म. तर ते तोतापुरी म्हणे काय अडचण येते म्हणे. अहो म्हणे काय पुढे जातच नाही म्हणे, मन माझं स्थिरच होत नाही म्हणे. त्याने असं म्हणतोस का म्हणे. असं इकडे तिकडे पाहिलं, महिलांना काटा का असं खेळायचं काहीतरी तरी घेतलं नाही, टोचलं त्यांच्या आतले लक्ष म्हणे. मग स्पर्श झाला आणि टोचलं. पण आता काय असं गुरूंच्या हातामध्ये शक्ती जी असते ना ती ओतप्रत भरलेली असते, त्यांच्या रोमारोमात भरलेली असते. असं केलं आणि थोडं ते एकदम याच्यात पुढे गेलं. मग त्यांनी पाहिलं काली, त्यांनी हातात एक खडवे आणि कालीचे 2 तुकडे केले. त्यानं कालीच्या पुढे जायचं होतं ना, त्या रूपात्मक काली आली, तिचे 2 तुकडे एकदम त्याच्या पुढे गेले. त्यांना परब्रह्मची प्राप्ती झाली आणि मग ते सिद्ध अवस्थेला पोहोचले. ही जी माऊलीने लिहिलं ना की गुरु केल्याशिवाय ज्ञान नाही मिळत, हा पक्का नाही. स्वतः श्रीकृष्ण हे विष्णूंचे अवतार होते, पण सांदीपनी ऋषी त्यांचे गुरु होते. श्री प्रभू राम जे आहे हे विष्णूंचे अवतार होते स्वतः, पण त्यांनी वशिष्ठ मुनींना गुरु केलं होतं. त्या दोघांनी 6 महिन्यातच ईश्वराची प्राप्ती झाली. काय भरत घेतला, शरीर रूपाने पृथ्वीवर आले, काय जे कार्य आणि काय भोग भोगायला आले, चांगले वाईट, आणि मुख्य अवताराचं कार्य करा. पण तरी त्यांना तो रिबर्थ हा आपला परत गुरु हा करायलाच लागतो. काही वेळ झाली का सोन्याची? वेळ आहे असून आहे ना. बरं, आता आपण पुढे जाऊया. पुढे माऊली काय म्हणतात, प्रेमरूपी निर्मळ केलेल्या सोन्याचे सुंदर पैंजण घडून ते त्याच्या सुकुमार अशा चरण कमलांच्या ठिकाणी घाल. अलंकाराने विशेष शोभा येते, तशी अतिप्रेमाने केलेल्या सेवेला विशेष शोभा येते. तर माऊली काय म्हणतात, प्रेमरूपी निर्मळ केलेल्या सोन्याचे. सोनं बाजारातलं सोनं नाही, मी गुरूंवर जे प्रेम करतो ते प्रेमरूपी सोनं आहे आणि त्याचे मी हे केले पैंजण, ते गुरूंच्या पायामध्ये मी आता घालणार आहे. माझं प्रेम हेच सोनं आहे, त्याचे मी पैंजण करतो आणि गुरूंना घालतोय. आता कुठे? गुरूंच्या चरणांना. ते त्यांच्या सुकुमार, नुसते चरण, सुकुमार अतिशय कोमल अशा चरणांना मी घालतोय. आणि जसं एखाद्या स्त्रीने अलंकार घातले, किती सुंदर आहे मुळात ती स्त्री, ती अतिशय सुंदर दिसते. हे तर काय माझ्या गुरूंचे चरण आहे, पण माझ्या प्रेमाच्या अलंकाराने बनवलेले मी जर पैंजण घातले तर किती सुंदर दिसते, त्याची तुम्ही कल्पना करा, असं ते म्हणतात. आता हे काय बुद्धिमत्ता आणि काय त्यांचा शब्द विलास हे बघा तुम्ही. म्हणजे असं म्हणतात, अलीकडे महाराष्ट्रातले सगळे श्रेष्ठ कवी संत आणि अलीकडे झालेले जे मोठमोठे लेखक, त्यांचा ज्ञानेश्वरांना जे सुचलंय शब्द रचना ही त्यांना भावली तशी कोणाला भावू शकत नाही. आणि आपण आता ऐकतो की किती सुंदर आहे, तुम्ही लक्षात घ्या. ते म्हणता की अलंकार घातले स्त्रीने किंवा कोणी, पण त्याला विशेष शोभा येते. तर अतिप्रेमाने केलेल्या सेवेला पण विशेष शोभा येते. मी अतिप्रेमाने सगळी सेवा करतोय माझ्या गुरूंची, तर इतकं प्रेम आहे माझ्या सेवेमध्ये, तर शोभा येणार नाही का? ती सुंदर होणार नाही का? तुम्ही कल्पना करा, वयस्कर आई आपल्या घरामध्ये किंवा वडील आहे कोणी नातेवाईक आहे, त्यांचं अंग किंवा पाय दुखतायत आणि अतिशय किटकिट म्हणून नाही म्हणते, आई बा दे, मला तर सिरियल पाहायचे किंवा मला तर व्हॉट्सअप मधलं त्या ग्रुपमधले मेसेज पाहायचे आणि तू काय मागे माझ्यावर, असं नाही. मी प्रेमाने आहे तुझी सेवा करते, काय फायदा. आणि अतिशय
प्रेमळ मनाने माझी आई माझी काळजी घेतली, लहानपणापासून माझ्याकडे बघते, सगळं प्रेम आठवून तिची सेवा करते, तर त्या सेवेला शोभा नाही येणार का? आणि आई प्रसन्न नाही होणार का? तसं इथे माऊली म्हणतात, अति प्रेमाने केलेली सेवा येते, जी सेवा असते त्या सेवेला शोभा येते. जो दुसरा अर्थ काय माहिती का? परमात्मा जो आहे ना, हा चराचरात भरलेला आहे. प्रत्येकामध्ये तो परमात्मा आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही निर्जीव आणि सजीव की त्याच्यामध्ये तो नाही. मग तुम्हाला जो भेटेल त्याची तुम्ही सेवा करा. प्रत्येकात त्याला पहा, असं त्याचा दुसरा पण अर्थ आहे. आणि ज्यावेळी तुम्ही असं करता सदैव तुम्ही सेवेतच असता. आता तुम्ही सतत सेवेमध्ये राहिला तो भरभरून देणार नाही का तुम्हाला? त्याला काही मागायची गरज आहे का तुम्हाला त्याच्याकडे? तुमचा संसार तो सुखी करणार नाही का? साधं तत्वज्ञान, अतिशय सिंपल तत्वज्ञान. त्यालाच आपले एक अमेरिकेतले शिष्य आहेत, त्यांचा मला फोन आला होता काही कामानिमित्त. तर मी म्हटलं काय नामजप किती चालू आहे? ध्यान करते आपण. मग ध्यान हा म्हटलं अगं सगळं सुसावर चालू आहे, सगळं छान चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. मग आपण आता जप करायला काय अडचण आहे म्हटलं, येता जाता जसा वेळ मिळेल तसं. ध्यान करायला काय हरकत आहे? दान धर्म ते करतात खूप. दान धर्म सेवा करायला काय? देवाच्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट नको का ठेवायला? तुम्ही रेग्युलर बँकेमध्ये रिकरिंग डिपॉझिट ठेवता, एक स्मॉल सेव्हिंग ठेवतात, एक फिक्स डिपॉझिट ठेवतात, एखाद्या म्युच्युअल फंडात पैसे ठेवतात, बँकेच्या लॉकरमध्ये सोनं नेऊन ठेवतात घरातलं सेफ राहावं का? तर पुढे कामास यावं अडी अडचणीच्या वेळेस त्या गाठी असल्या पाहिजे की नाही डिपॉझिटच्या. तर संसार नीट चालण्याकरता परमेश्वराची जर कृपा व्हायची असेल तर या अशा फिक्स डिपॉझिट ठेवायला नको का? नामस्मरणाच्या, ध्यानाच्या, दान धर्म केल्याच्या, सेवेच्या, त्या कामास नाही काय ना? नाही तर मग काय होतं की संकट आल्यावर मग देव आठवतो, मग पळापळ सुरू होते. जसं आपण बाजूला ठेवलेलं धन हे विपरीत काळात कामास येतं, तसं चांगल्या स्थितीमध्ये असताना केलेल्या या गोष्टी कामास येतात आपल्याला. तो संसार तारून येतो. अख्खं जे कृष्णाने जी गीता ज्या निमित्ताने सांगितलं आणि पांडवांना युद्ध जिंकून दिलं, तर पांडवांच्या जीवनात काही कमी प्रश्न होते का? तर त्यांनी काय केलं? कृष्णाची भक्ती करत राहिले ते. आणि कृष्णाने काय केलं? सगळे संकट सोडून राजाचं म्हणून टाकलं शेवटी. आणि ते त्यांनी अतिशय सुंदर राज्य केलं, म्हणून तर त्यांचं राज्य आपण मानतो. त्यांनी जर वाईट राज्य केलं असतं तर आपण त्यांना दुर्योधनासारखंच म्हटलं असतं. पुढे कशाला आपण महाभारत वाचलं असतं? बरोबर आहे की नाही? तर ते सांगण्याचा भाग काय आहे की ज्यावेळी आपण या अवस्थेमध्ये असतो सतत नामस्मरण हे ते आपल्या देवाच्या बँकेत रोज असं डिपॉझिट ठेवत राहायचं. काल किती मिनिटं नामस्मरण झालं? 10 मिनिटं. परवा किती झालं? 3-4 वेळा केलं 20 मिनिटं. तेरवा किती झालं? 2च मिनिटात. आज जरा जास्त वेळ बसते बरं का मी आता. असं करून साधना सेवा. मागच्या महिन्यात किती दानधर्म केला? 1000-1500 रुपये दिले. कुठे पण द्या तुम्ही, आपल्या आश्रमात असतं कुठे पण द्या. माझा तर माझ्या साहेबांचा पगार वाढला, माझे पण या महिन्यात काही खर्च कमी होते पैशात. स्वतःचा संसार संसाराला कमी न पडू देता आपण अजून दानधर्म केला. कोणाच्या कामास आली आपली संपत्ती, वस्तू, वेळ, ज्ञान, अनेक प्रकारे आपण ते दानधर्म. तुम्ही हरकत काय? स्वतःला ऑडिट करा, देवाच्या बँकेत ठेवा आणि प्रेमरूपी सेवा करावी मौलींनी सांगितली तशी. मग का नाही तो प्रसन्न होणार आपल्यावरती? त्याला प्रसन्न व्हायलाच काय? तर प्रश्न काय मागायचंय आपल्याला? बाबा तू ठेवशील तसं मी राहील, तुझी इच्छा आहे माझी इच्छा. मला काय हवं नको ते तुला माहितच आहे ना बाबा, तो मध्येच बसलेला आहे. मग तुला कळतंय ना मला सांगायची काय गरज आहे? तसं एखादी स्त्री असते घरामध्ये, नवरा घरी येतो, म्हणजे मी जे समजतो ते मी तुम्हाला सांगतो, ज्यात महिला जास्त तुम्ही करेक्ट करा पाहिजे, तर ती सहसा बोलत नाही नवऱ्याला हे द्या ते द्या वगैरे. तिचं अपेक्षा असते की त्यांनी समजून घ्यावं, मला माझ्या मनातलं ओळखून मला आणून द्यावं का, जरा असो का साडी असो किंवा अजून दागिने असो किंवा एखाद्या वेळेस गोड बोलणं असो किंवा सिनेमाला नेणं असो किंवा मी केलेल्या पदार्थाबद्दल मी विचारायची काय गरज आहे? छान झालंय की नाही? त्यांना कळत नाही का जिभेला चवला? ऑफिस मधले विचार बाजूला ठेवू नको कायला घरी येताना, असं तिचं मत. तसं परमेश्वराला कळतं ना आपल्याला काय हवंय ते. अलग लक्षात. बाबा तू म्हणशील तसं सगळ्यात उत्तम साधना काय? मी सगळं काही करेन पण तुझी इच्छा ती माझी इच्छा, तुझी इच्छा ती माझी. एका ठिकाणी अमिताभ बच्चन यांना काहीतरी इंटरव्ह्यू होता, तुम्ही पाहिला होता, कधी झाला काय मला आठवत नाही ते.
तर त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांना बरेच कोणी प्रश्न विचारले. काय ते म्हणाले, माझ्या वडिलांनी मला एक सांगितलंय की जेव्हा आपण आपले सगळे प्रयत्न थकतात, आपण सगळं काही करतो, चांगल्या पद्धतीने करतो, ते यश येणार नाही ना त्याच्यात, आपण काय म्हणायचं, बाबा परमेश्वरा तू पाहून घे, तू कधी वाईट करतो का कोणाचं काही? किती साधा सिंपल विचार आहे बघा. तू पाहून घे, मी माझे सगळे प्रयत्न केले, सगळं काही केलेलं आहे, तुला अर्पण करून टाकलेले निष्काम कर्म योग होतो. अलग लक्षात. पुढे जाऊयात आपण. अव्यभिचारी भक्तीने शुद्ध घनवट झालेली आवड हीच जणू जोडवी असून ती श्री गुरु चरणांच्या पायांच्या बोटांना. आता त्यांनी पैंजण घातलेलं आपल्या प्रेमाचं दागिने बनवले पैंजण. आता ते म्हणतात नाही नाही, पैंजण कसं पुरेसं होईल, आता मला अजून काही राहिलं, जोडवे पाहिजे. गुरु ही माऊली पण असते आणि माऊलीच्या पायात तर जोडवे पाहिजे. मग ते जोडवे कुठून आणायचे? त्यात अव्यभिचारी भक्ती. व्याभिचार म्हणजे दोन आहे, अव्याभिचारी म्हणजे एक आहे. गुरूंशिवाय माझं कुठे लक्ष नाही, अव्याभिचारी भक्ती माझ्या गुरूंची. माझ्या गुरूंशिवाय मला काही नाही. त्या भक्तीचे मी दोन जोडवे बनवलेले. काय केले? भक्तीचे जोडवे बनवले मी आणि माझ्या गुरुचरणांच्या अंगठ्यांमध्ये आपलं बोट जे असतं जिथे जोडवे घालतात तिथे मी ते जोडवे. आता किती छान दिसत आहेत, माझ्या भक्तीचेच जोडवे बनवून काढले. भक्ती अशी तशी नाही माझी, ती अव्याभिचारी भक्ती आहे, इकडे तिकडे जात नाही माझी भक्ती, त्याचे मी जोडवे घातले माऊली म्हणतात. आनंदरूपी सुगंधाने परिपूर्ण भरलेले अष्टसात्विक भावरूपी विकसलेले 8 पाकळ्यांचे कमळ ते त्यांच्या चरण कमलावर अर्पण केले. आता काय झालंय? पाणी वाहून झालंय, आसनावर त्यांना ठेवून झालंय, पैंजण झालंय, जोडवे पण घालून झालेले आहे आणि चंदन पण लावून झालेले आहे. बरोबर आहे. आता ते काय म्हणतात, फुल व्हायचं तर साधं सुद्धा फुल नाही घेणार नेहमीच फुल. मी कमळाचं 8 पाकळ्या असलेलं मी कमळ घेतो. आता कमळ कोणतं? ते तलावातलं आणतोय का? नाही. ते कमळ कोणतं आणताय? आनंदरूपी सुगंधाने. मला जो आनंद झालेला आहे यांच्या सेवेचा, गुरूंच्या चरणांची मी सेवा करतोय आणि ते माझ्या हृदयातल्या आसनावरती विराजित झालेले त्यांची सेवा करतो, म्हणजे माझा आनंद काय? याच्यासारखा आनंदच नाही. हा जो मला आनंद निर्माण झाला, या आनंदाचा 8 पाकळ्यांचं मी कमळ बनवलंय आणि ते गुरुचरणांवर वाहिले. पुढे माऊली काय म्हणतात? आता कमळ वाहून झालेलं आहे तर माऊली पुढे म्हणतात, त्या श्री गुरूंच्या चरणाजवळ देहाच्या ठिकाणी असणारा अंकार रूपी हाच कोणी धूप तो जाळू. मी नाही, सर्व श्री गुरुच आहे या अद्वैत ज्ञानरूप प्रकाशाने चरण कमलांची आरती करू. आता ते काय म्हणतात की आता धूप आपण जाळत असतो देवाजवळ वातावरण निर्मिती करण्याकरता. तर माऊली म्हणतात की माझ्या देहामध्ये असलेला जो अंकार आहे त्याचा धूप बनवला असं तुम्ही कल्पना करा. बरोबर आहे. माझ्या देवातला जो अंकार आहे त्याचा मी धूप बनवला आहे आणि तो धूप मी जाळतो, अंकार रूपी धूप जाळतोय. आता अंकारच निघून गेला तर ती पूजा किती छान होईल तुम्ही कल्पना करा. काय सुंदर कल्पना बघा. अंकाराचा धूप बनवला आणि तो जळाला, म्हणजे मी माझा अंकार जाळून टाकला धूपाच्या निमित्ताने. पुढे ते काय म्हणतात, मी नाही, सर्व काही श्री गुरुच आहे या अद्वैत ज्ञानरूप प्रकाशाने चरण कमलांची आरती करू. आता आरती करायला काय आहे? आपली नेहमीची आरती का? दिवा वाट लावली नाही तर मी काही नाहीये, श्री गुरुच सगळं काही करून घेत आहे. ही अद्वैत भावना आहे की सगळं काही गुरुच करतात, हा भाव ते ठेवतायत आणि ही या भावाची आरती, अद्वैत भावाची आरती मी तुमच्या भोवतीच्या चरण कमलांभोवती ओवाळतो आहे. धूप कशाचा केला? अहंकाराचा. अहंकार जाळून टाकला. आरती कशाची केली? तर सर्व काही गुरुच करतात आणि ती आरती केली आणि त्याच्याने चरण कमलांची आरती आणि ऐक्य भावनेने निरंतर अखंड शाश्वत चिरंतन असे आलिंगन देऊ. आता देवाला आलिंगन द्यायचं, सगळं काही झालं. आता धूप जाळला, आरती पण केली, आता परमेश्वराला आलिंगन द्यायचं. आलिंगन कशाने द्यायचंय? ऐक्य भावाने मी आलिंगन देतोय. तू आणि मी एक आहे, तू माझाच आहे, तू माझाच आहे, हा ऐक्य भाव ठेवून मी आलिंगन देतोय. आणि कसं आलिंगन आहे? निरंतर सतत चालू असणार, अखंड, त्याच्यात खंडता नाही. पुढे ते काय म्हणतात? शाश्वत आहे, सत्य आहे, हेच खरं आहे. आणि चिरंतन आहे म्हणजे काय? निरंतर आहे, अखंड आहे, शाश्वत आणि चिरंतन आहे.
असं आलिंगन देऊ. अहमभावाचा उदय होऊ न देणे त्याला अहम धूप जाळणे म्हणतात. अहमभाव जो अहंकार असतो आपल्यामध्ये, त्या अहंकाराचा उदय नसेल उदयाचा, तुझं काय होता अहंकार आपल्यामध्ये जास्त आला की ज्ञान कमी व्हायला आणि आपण शिकत नाही. एखादी गृहिणी ज्यावेळी असं म्हणते की माझ्यासारखं पाकशास्त्रात कोणीच नाही, मी तर सगळ्यात छान करते, असं ज्यावेळी ती सगळ्यांना सांगायला लागते त्यावेळी तिला नवीन रेसिपी कळत नाही. लोक म्हणतात हिला कळतं, हिला कशाला सांगायचं आता, माझ्याकडे काय ते काय सांगत नाही. हे दैनंदिन व्यवहार ऑफिसमध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो. अहंकार ठेवला की आपल्या ज्ञानाचे दरवाजे बंद होतात. तर हा जो अहंकार आहे याला जाणणे म्हणजे अहमधूप जाणणे असं ते सांगतात. पुढे ते म्हणतात माझा देह आणि प्राण या दोन खडवा गुरुचरणाखाली ठेवून भोग मोक्ष हे निंबून यांच्यावरून वाळून टाकतो. आता गुरूंच्या चरणांच्या खाली खडवा ठेवायच्या. ते खडवा कशाच्या बनवतात माऊली? ते काय माझा देहाची खडवा बनवल्याने माझा जो प्राण आहे श्वासोश्वास त्याची खडवा. आता प्राणावर नियंत्रण केल्यावर काय होतं, मनावर नियंत्रण येतं. तुम्हाला जर मनातले विचार थांबवायचे असेल तर एक सोपा उपाय काय असतो, एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा नाही, म्हणजे कुंभक करायचं, ते विचार आपोआप थांबतात. अलग लक्षात. तर प्राण हे मोक्षाकडे जाण्याचं साधन आहे. प्राणावर नियंत्रण यायला लागलं आपल्या की आपण मोक्षाकडे जायला लागतं. म्हणजे ध्यान चांगलं लागणं, पुढच्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात. आणि ध्येय म्हणजे भोगाचं साधन आहे. तर देहाची खडवा बनवली आणि प्राणाची खडवा बनवली आणि या दोन्ही खडवा गुरुचरणांच्या खाली मी ठेवलेल्या आहे. गुरुचरणांना खडवा म्हणजे माझा देह दिला, म्हणजे देहाच्या सगळ्या गोष्टी अर्पण केल्या मी, देहाचे सगळे भोग मी अर्पण केले आणि प्राण पण अर्पण केला, म्हणजे प्राणावरती नियंत्रण आलं. अशा दोन खडवा मी दिलेल्या आहेत. आणि हे काय भोग व मोक्षांचं निंब लोण यांच्यावरून वळून टाकतो. भोग आणि मोक्ष असं मी उवाळलं आणि दोन्ही परमेश्वराला अर्पण. तुला द्यायचा तो भोग दे आणि तुला द्यायचा तसा तो मोक्ष दे. तू काही सगळं काय, मला बाकी काही माहिती नाही, अशी ते आरती करतायत. तर अशी आपण खरोखर आरती करून पाहिली तर त्या आरतीची खरोखर मजा येते. तुम्ही कोणी करून पहा आणि पुढच्या सांगा, पुढच्या आपल्या व्याख्यानाच्या दिवशी प्रश्न उत्तरामध्ये अशी आरती काही दिवस केल्यानंतर काय होतंय हे तुम्ही सांगा. मी तुम्हाला याचे उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तो पूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं असं मला वाटतं. एक माझ्याकडे एक स्टाफ होता ऑफिसमध्ये माझ्या, दत्ता नावाचा, आणि तो आमचं परचेस डिपार्टमेंट सांभाळायचा कारखान्यामध्ये. पूर्ण त्याला एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी लागली. आमचं या व्यवसायातलं लक्ष कमी झालं पण तो तिकडे त्या कंपनीमध्ये नोकरीला लागला, वापीला कुठे तिकडे लागला. तर ती कंपनी टीप असते की नाही, टीप मोठ्या त्याच्यामध्ये ऑइल वगैरे भरून पाठवतात किंवा रंग भरून पाठवतात, ती कंपनी ते पिंप बनवायची ती अशी. आणि हा क्वालिटी कंट्रोलला होता. त्यांच्याकडे काही कोणाच्या तरी मोठमोठ्या ऑर्डर्स होत्या. ते एक ऑर्डर त्यांनी सप्लाय केली आणि तिकडून रिजेक्ट झाली ती ऑर्डर. पण नवीन गेलेला त्या कंपनीमध्ये क्वालिटी कंट्रोलचा इन्चार्ज सगळे म्हणजे क्वालिटी कंट्रोल चेक झाली की नाही झाली, रिजेक्ट कसं काय झाली. आपल्या इमेजचा प्रश्न निर्माण झाला. याच्याकडे आला, आम्हाला मी बघतो काय झालंय म्हणजे. मी ती सगळी क्वालिटी कंट्रोल वगैरे चेक केली होती, कुठले पॅरामीटर कमी जास्त बघ. आता त्या कंपनीची अपॉइंटमेंट घेतली, त्या कंपनीत जायचं ठरवलं. साहेबांची पण त्याचा आदेश असेल त्याला तसा जाऊन प्रत्यक्ष प्रश्न सुटला पाहिजे. परत माल मागवा, परत बनवून द्या, आहे त्या मालाचं काय करा, असे सगळे प्रश्न होते त्याच्यात. तो फार हुशार. माझा एक फोटो त्याच्याकडे होता. गुरूंचा फोटो म्हणजे परमेश्वरी हे असतं. मांडला तो त्याच्यामुळे तुम्हाला सगळं मिळेल, नाही मांडला तो कागदाचा तुकडा असतो. तुमच्या लक्षात आलं का? तुमच्या श्रद्धेवर अवलंबून असतं ते. तर त्यांनी तो फोटो काय पूजा वगैरे करत असेल, नमस्कार, पण गुरुदेव मी तुम्हाला आज दही भाताचा नैवेद्य दाखवतोय. दही भात आणला, दाखवला आपला. आणि माझं काम झालं पाहिजे, मला माहिती नाही, तुमच्याशिवाय मला कोणी नाही, हे माझं काम झालं पाहिजे, मला बाकी काही माहिती नाही. आणि गेला त्या कंपनीमध्ये दुसऱ्या गावाला. काय तिकडे बोलणं बिलणं झालं, काय झालं, ते त्याची तो जो माल रिजेक्ट केला त्यांनी ठेवून घेतला. त्यांनी वी आर सॅटिस्फाईड ना. काही महिन्यानंतर असं त्याचे मला मधून फोन येत, आता नायजेरियामध्ये सध्या. तो म्हणे ते असं ते आळवणे जे असतं ना, ते आळवणे ते माऊलींनी आपल्याला शिकवलेलं आहे. की काय ते जसं एखादा लहान मुलगा असतो ना, आईला जिंकून घेण्याकरता आईची सगळी कामं करतो 2-3 दिवस घरातली, आणि आईला हळूच म्हणतो, आई तिकडच्या बाळूकडे गाडी आहे ना, तशी गाडी मला पाहिजे.
आता आईचं 3 दिवसापासून ऐकतोय, वडिलांचं ऐकतो, आईला आता नाही म्हणायची पेशा दे का आईची, सांगा बरं तुम्ही. आईला काय ऑप्शन ठेवला का त्या मुलाला? तिला होच म्हणायला लागणार आहे. तसं ही अशा पद्धतीने जर सेवा केली, अशा पद्धतीने पूजा केली, तर मग परमात्मा प्रसन्न नाही होणार का? हे असं सार आहे. तुमच्या लक्षात आलं का? पुढे ते म्हणतात, गुरुचरण सेवेला मी असे पात्र व्हावे की सर्व पुरुषार्थांचे अधिकार तिच्यातच प्राप्त व्हावे. आता मी अशा रीतीने गुरु सेवा करावी, अशा रीतीने मी त्या गुरु सेवेला पात्र की सर्व जे पुरुषार्थ, 4 पुरुषार्थ आपल्या याच्यामध्ये, धर्म अर्थ काम मोक्ष. आपल्याला माहित आहे धर्म अर्थ, धर्माचं पालन करा, अर्थार्जन करा, आणि काम म्हणजे सगळ्या प्रकारचे चांगले भोग जीवनातले घ्या, आणि त्याच्यानंतर मोक्ष पण प्राप्त करा. हे 4 आपण आपल्या धर्मामध्ये, हे 4ही जे पुरुषार्थ आहे, हे मला गुरूंची अशी काही सेवा माझ्या हातून घडो की ते मला प्राप्त व्हावे. त्या सेवेमधूनच मला हे सगळ्या पुरुषार्थांचे अधिकार मला प्राप्त व्हावे, असं माऊली इथे म्हणतात. केवळ एका गुरूंच्या चरण कमल सेवेने सर्व पुरुषार्थ साधतात. गुरु चरणांची कमल सेवा जी केली की त्याच्या सगळं साधतंय, मला पक्क माहित आहे, आणि मी ती करतोय, मला ते साधणार आहे, असंही ते सांगून टाकतात पुढे. मला देस बाबा तू, आता मी काही तुला सोडत नाही, असं त्याचा अर्थ आहे. श्री गुरुरायाच्या चरण सेवेने प्राप्त होणाऱ्या ज्या सदभाग्याने प्रत्यक्ष परब्रह्मरूपी विश्रांती प्राप्त होईपर्यंत ज्ञान परिपक्वतेला जाते, आणि जे सदैव या वाणीला अमृताचा समुद्र करीत आहे, म्हणजे त्याच्या मुखातून प्रकट होणारे शब्द अत्यंत मधुर आणि प्रभावी असतात. आता माऊली पुढे काही रहस्य सांगतात आपल्याला. ते काय म्हणतात, अशी जेव्हा एखादा शिष्य गुरूंच्या चरणांची सेवा करतो, हा भाव ठेवून, जी मी सगळं वर सांगितलं ते ठेवून करतो, तो त्याला प्रत्यक्ष परब्रह्माची प्राप्ती होईपर्यंत ज्या ज्या गोष्टी त्या सगळ्या प्राप्त होतात, आणि प्रत्यक्षात नंतर परब्रह्माची म्हणजे परमात्म्याची त्याला प्राप्ती होते. आणि मग त्याच्या मुखातून जे शब्द निघतात, वाणी त्याची जी फुलते, ती कशी असते वाणी? अत्यंत प्रभावी, अत्यंत मधुर अशी त्याची वाणी. मधुर तर आहेच आहे, पण ती प्रभावी पण आहे. प्रभावी म्हणजे काय की तिचा लगेच 1-2 शब्दांचा समोरच्यावरती पाहिजे तसा परिणाम, आणि ऐकायला कशी ती मधुर आहे. कोट्यावधी पौर्णिमेचे चंद्र वक्तृत्व ओळून टाकावे, त्याप्रमाणे अशी गोडी, अशी प्रसन्नता अक्षरांना आणते. आता माऊली काय म्हणतात की आपण पौर्णिमेला एक चंद्र बघतो बघा, ठीक आहे, कोट्यावधी चंद्र जर तुम्ही पाहिले, ठीक आहे, कोट्यावधी जर चंद्र तुम्ही पाहिले तर त्यांचं तेज किती असेल. एका चंद्राची शीतलता आपण आणतो पौर्णिमेच्या दिवशी, आपल्याला त्याची शीतलता अनुभवायला येते. असे कोट्यावधी चंद्र जर आहे, त्यांची ती शीतलता, त्यांचा तो छान प्रकाशाची कल्पना करते. असे कोट्यावधी जे चंद्र आहे ते एखाद्याने उत्तम भाषण केल्यावर त्याच्यावर ओळून टाकतो. मला काय छान बोलला हा वक्ता, काय छान बोलला हा वक्ता, असं जे आपण ओळून टाकतो, त्याप्रमाणे जो अशी गुरुसेवा करतो त्याच्यामध्ये असं वक्तृत्व येतं, अशी गोडी येते, अशी प्रसन्नता त्याच्या अक्षरांना असते. हे माऊली तुम्हाला आता पुढे प्राप्त होणाऱ्या सिद्धी सांगत. जसं आपण एखादं स्तोत्र वाचलं देवतेचं, तसं तुम्ही गणपतीचं श्री नारद मुनींनी रचलेलं जे स्तोत्र जर तुम्ही वाचता, त्याच्या शेवटी काय म्हटलेलं आहे, गणपतीची सगळी स्तुती केली त्याच्या नावांची, मग शेवटी काय म्हणतात त्याच्यामध्ये की विद्यार्थी लाभते विद्या, मोक्षार्थी लाभते मोक्षम, अशी ती वाक्य आहे की नाही, धनार्थी लाभते धनम, त्याची फलश्रुती सांगितलेली. आता ही जी तुम्ही अशी पूजा केली, असा एवढा भाव ठेवून, तर फलश्रुती सांगताय की तुमची वाणी अत्यंत प्रभावी होईल. म्हणजे अशी काही प्रभाव येईल की तुमचं लोक कसं कौतुक करतील की करोडो चंद्र तुमच्यावरती वळून टाकते, इतकं तुमचं भाषण प्रभाव होईल, तुमचे शब्द इतके ओजस्वी तेजस्वी असतील, असं ते सांगतायत. किती वेळ सोन्याची आपल्याकडे? गुरुदेव अजून 15 मिनिट आहेत. बरं, एखादा श्लोक, एखादी ओवी घेतो, मग थांबू आपण. तसे सूर्याने पूर्व दिशेला आश्रय केल्याने तो संपूर्ण जगाला प्रकाशाचे साम्राज्य देतो, त्याप्रमाणे गुरुचरण सेवेने सौभाग्य लाभलेली वाणी श्रोत्यांना ज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची विपुलता करते. आता माऊली काय म्हणतात की सूर्य पूर्व दिशेला उगवला की सगळ्यांना प्रकाश देतो, आणि असा सूर्य उगवल्यानंतर किती छान मंगलमय वातावरण होतं, त्याच्या सानिध्यामध्ये सगळेजण
काम करू लागतात, व्यवहार होतात, सृष्टी फुलते. तर अशी जर तुम्ही गुरुचरणांची जर सेवा केली तर तुमची वाणी अशी काय सुंदर होईल. तुम्ही ज्यावेळी बोलायला लागाल त्याही समोरच्यांना आपोआप ब्रह्मज्ञान प्राप्त व्हायला लागेल. अशी तुमच्या वाणीमध्ये ताकद येईल असं ते सांगतात. आणि ही जी ती कशी असेल, हे ज्ञान आणि हे ब्रह्मज्ञान कसं असेल, हे विपुल पण असेल आणि समोरच्यांना तो अनुभव येईल. अशी मी तुम्हाला याची फलश्रुती सांगतो असं माऊली म्हणतात. आता माऊली एवढं छातीटोकपणे सांगतात. तुम्ही कल्पना करा, तिथे नेवास्याला खांबाला टेकून माऊली बसलेल्या, बाजूला त्यांचे गुरु बसलेले, एक ते पण बाबा होते ज्यांनी लिहून घेतलं सगळं ते बसलेले, त्यांचे दोन्ही भावंड बसलेले मुक्ताई आणि हे, आणि समोर तो श्रोते बसलेले. आणि आपल्या गुरूंच्या सानिध्यामध्ये गुरुचरण कमलांच्या सेवेचं महत्व, त्याची फलश्रुती काय ताकद आहे बघा त्यांच्यामध्ये. गुरूंच्या समोरच सांगतायत ते. म्हणजे काय, हा सूर्य आणि बघा तुम्हाला घालून दिली गाठ मी आता मिळणारच आहे, मी असं केलंय म्हणून माझ्या समोर तुम्ही ऐकायला तुम्हाला पण मिळेल, तुम्ही करा असं. ही ताकद आहे त्यांच्या बोलण्याची. तुमच्या लक्षात आलं का? ही ताकद आहे त्यांच्या बोलण्यात. गुरु समोरच सांगतायत ते, आधीमध्ये काही नाही. हा सूर्य हा जयद्रथ असा प्रकार झाला. अलग लक्षात. पुढे ते म्हणतात, श्री सद्गुरु चरण सेवने प्राप्त होणाऱ्या सदभाग्याच्या योग्याने असे व्याख्यान स्फूर्ते की त्याच्यापुढे सामवेदामध्ये मधुर गायन देखील फिके पडते आणि त्याचप्रमाणे मोक्ष सुद्धा तितका विशेष शोभत नाही. ते काय म्हणतात की गुरुचरणांची सेवा केली त्याचं जे सदभाग्य प्राप्त होतं, त्याच्याने ज्या गोष्टी प्राप्त होतात, तर सामवेदामधलं जर गायन ऐकलं तुम्ही, सामवेदातलं गायन अतिश्रेष्ठ असेल, त्याचं मी ऐकलेलं नाही पण ते फार श्रेष्ठ असावं असं माऊली म्हणतात. तर ते गायन पण फिकर पडेल असं काही तुमच्याकडून व्याख्यान तयार होऊन जातं. अशी भाषा तुम्हाला प्राप्त होते, असं व्याख्यान तुमच्या मुखातून बाहेर पडेल. इथे सामवेदातलं गायन पण फिकं पडेल. एवढंच नाही तर ते काय म्हणतात की एखाद्याला मोक्ष मिळण्याकरता सगळ्यात तो मोक्ष जो मिळतो तो देखील त्याच्या पुढे फिका पडेल म्हणे, असं व्याख्यान होऊन जाईल म्हणे. हे मी तुम्हाला ग्वाही देतो. गुरुचरणांच्या सेवेचं हे महत्व आहे असं ते सांगतात. आता आपण इथे शब्दांना जरा विराम देऊया, काही प्रश्नोत्तर घेऊया. प्रश्नोत्तर आणि संवाद याच्या करता की मनातल्या शंका निघून गेल्या पाहिजे, साधनेमध्ये असलेल्या अडचणी निघून गेल्या पाहिजे, त्याकरता संवाद अपेक्षित आहे. वन साइडेड मोनोटोनस प्रवचन होणं योग्य नाही. तुम्ही आलात आणि मलाही बोलतं केलं, माझ्याकडून अभ्यास करून घेतला आणि माऊलीनं मला पण आवडायला लावलं. मी त्यांना म्हटलं की आज जरा झोप कमी झालेली आहे, थोडी झोप काढून मग मी बसतो आणि आता तुम्ही पाहून घ्या म्हटलं. का त्याने बोलणार तू थोडी बोलणार तर मी आहे म्हणाले. म्हटलं हेच मला पाहिजे होतं, तुम्ही असं बोलावं. म्हटलं ठीक आहे बसतो म्हटलं मग मी आता. तर अशी तुम्ही जे काही करून घेता या साऱ्याचं श्रेय मी तुम्हाला देतो आणि तुमच्या हृदयातल्या माऊलींना वंदन करून आजचं प्रवचन संपलं असं सांग. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.